पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। गुरुनाथ महाराज की जय। दुसऱ्या अध्यायाचा 53वा श्लोक. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यसि निश्चला समाधावचला बुद्धिः सदा योगमवाप्स्यसि. यातही मागच्या श्लोकाशी संदर्भ घेऊन आपण पुढे चालूया. बुद्धीनीच आत्मज्ञान होतं. बुद्धीशिवाय आत्मज्ञान होत नाही. पण बुद्धी असून आत्मज्ञान होत नाही. म्हणजे बुद्धी ही आत्मज्ञानाचं साधन आहे आणि बुद्धी समर्पित झाल्याशिवाय निवल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं. बुद्धीशिवाय आत्मज्ञान होत नाही, बुद्धीने आत्मज्ञान होत नाही. आणि म्हणून बुद्धिर्व्यतितरिष्यति. मोहरूपी जे मालिन्य आहे ते बुद्धीला जडलं आहे आणि बुद्धीला जडलेलं मोहरूपी मालिन्य शास्त्र संस्कार युक्त बुद्धीने मला धुवून काढलं पाहिजे, मला मोडून काढलं पाहिजे. म्हणून कलुषित बुद्धीमुळेच मी आज सुख दुःख भोगतो आहे आणि यातून पार करण्याचं साधन सुद्धा बुद्धीच आहे. म्हणून अविवेकी आणि अविद्यारूप बुद्धीला झालेला जो मोह आहे तो घालवण्याचं सामर्थ्य विवेकी विद्यारूप बुद्धीलाच आहे. पण हे आम्हाला कळत नाही आणि म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही अभ्यास केला की परमार्थ जमून जाईल. श्री गुरूंच्या आदेशाशिवाय परमार्थात परिपूर्णतेची शक्यता नाही. म्हणून पंडितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणं न करूया. पंडितेन अपि पंडितांनी सुद्धा स्वतःच्या मनाने ब्रह्मान्वेषण करायचं नाही, म्हणजे ब्रह्मावगाहन करायचं नाही श्री गुरूंच्या सांगण्यात. म्हणून म्हटलंय तदागंतास, तेव्हा तू जाशील कुठे? निर्वेदम. परिपूर्ण वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय श्रुतीचे खरे अर्थ आम्हाला कळतच. नुसते शब्द शब्द आणि शब्द, शब्दाच्या जंजाळामध्ये माणूस ज्या वेळेला फसायला जातो त्यावेळेला त्याला ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही. म्हणून शब्द उपयुक्त आहे, पण शब्दाला एक मर्यादा आहे आणि शब्दाची मर्यादा जर आमच्या लक्षात आली नाही तर मग
शब्द ज्ञानाच्या चकमकीमध्ये, शब्द ज्ञानाच्या चकचकाटामध्ये, शब्द ज्ञानाच्या वैभवामध्ये, शब्द ज्ञानाच्या सौंदर्यामध्ये वाहून जायला वेळ लागत नाही. म्हणून अभ्यासकांनी आणि प्रवचनकारांनी, विशेषतः प्रवचनकार, शब्द ज्ञानात व्हायचं नाही. शब्द ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे. शब्द ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. बस अपरोक्षत्वाला स्पर्श करायचा असेल तर शब्द ज्ञानाचा टोला, कपडा, अंगरखा काढून टाकावा लागतो. आणि म्हणून आजचा श्लोक आहे, पृथ्वी प्रतिपन्नाते यदा स्थास्यसे निश्चला समाधा वचला बुद्धीस तदा योगमवाप्स्यसि. निधिध्यासन प्रत्येक श्लोकामध्ये आहे. गीतेचा श्लोक निधिध्यासनाशिवाय असू शकत नाही, असू शकत नाही. आणि ते निधिध्यासन ब्रह्मस्वरूपाशीच जाऊन मिळालं पाहिजे. तर ब्रह्मस्वरूपाशी जाऊन मिळालं नाही तर मग तो बुद्धीची एक सर्कस होती. आणि बुद्धीची जी सर्कस आहे ती आत्मज्ञानाला उपयोगी नाही. आत्मज्ञानाला बुद्धी उपयोगी आहे, बुद्धीची सर्कस उपयुक्त नाही. बुद्धीतलं विशेषत्व उपयुक्त नाही. मी ब्रह्मा आहे एवढंच विशेषत्व मान्य आहे, याच्या पलीकडे, कारण ते निर्विशेष होतं. म्हणून बुद्धीची निश्चलता ही फार गरजेची आहे. दोन बुद्धी असतात, एक चंचल बुद्धी आणि एक निश्चल बुद्धी. रजोगुणात्मक जी बुद्धी असते ती चंचल असते. तमोगुणात्मक जी बुद्धी असते ती सुस्त असते. आणि सत्वगुणात्मक जी बुद्धी असते ती निश्चल असते. निश्चल बुद्धी ही शुद्ध सत्वगुणाचं लक्षण. चांचल्य, विविधता, अनेकता, नाना, बहु, विविध हे शब्द याच्यामध्ये आपण वापरू शकतो. या जगाची आम्हाला खूप सवय आहे. आणि तीच सवय आम्ही श्रुतींचा अभ्यास करताना सुद्धा घेऊन येतो. मग आमची बुद्धी अशी काहीतरी विलास करते. उदाहरण देऊ, चुकतंय कुठे बरोबर काय, चुकतंय कुठे बरोबर काय, याचा एकदा आम्ही विचार करायला लागलो की मग आम्हाला कळेल की आम्ही बरोबर केल्यासारखं जे वाटतं ते पण चुकीचं आहे. सृष्टीमध्ये विविधता आहे. विविधतेचं वर्णन करण्याची गरज नाही एवढी विविधता आहे. तरी पण विविधता कशाला म्हणतात याचं एक उदाहरण देतो. मागे मी कोणतं तरी दिलं होतं, मला आता आठवत नाही. वेळेवर जे सुचतात ते उदाहरण मी देत असतो. उन्हाळ्याचा दिवस आहे. मागे मी कैरीच्या पदार्थांची उदाहरणं दिली होते. गुळांबा, साखरांबा वगैरे वगैरे वगैरे. आता पुन्हा कैरीच्या संदर्भात दुसरे उदाहरणं देतो. काय उदाहरण द्यायचं? कैरीचा आंबटपणा, चिंचेचा आंबटपणा, आमसुलाचा आंबटपणा, आवळ्याचा आंबटपणा, आंबट चुक्याचा आंबटपणा. पुरे झाले होते उदाहरण. वेगवेगळं आहे बघा. चिंच आवळ्यासारखी आंबट नाही, आवळा वेगळाच आंबट आहे, चिंच वेगळीच आंबट आहे. आमसूल त्याच्यापेक्षा वेगळंच आंबट आहे. कैरी त्याच्यापेक्षा वेगळीच आंबट आहे. आंबट चुका त्याच्यापेक्षा वेगळाच आंबट आहे. आमसूल त्याच्यापेक्षा वेगळंच आंबट आहे. पण आंबटत्व कॉमन आहे, आंबटत्व कायम आहे सगळ्यांमधलं. आंबटपणा बदलला.
चिंचेचा, कैरीचा, आवळ्याचा आंबटपणा विविध आहे. म्हणजे आंबटपणामध्ये सुद्धा अनेक तऱ्हा आहेत. दह्यातही आंबटपणा असतो. आंबटपणा नावाची गोष्ट वेगळी आहे. कोणताही आंबटपणा कोणत्या आंबटपणाशी जुळत नाही, पण आंबटत्व काम एक आहे. आणि या ठिकाणी विविधता ही श्रुतीच्या संदर्भात सांगितली. आता मी जगताच्या संदर्भातली विविधता बोललो, ती बोललेली नाही आहे इथे. श्रुती विप्रतिपन्नात आहे. विप्रतिपन्न शब्दाचा अर्थ अनेक साध्य साधन संबंध प्रकाशन श्रुतीविही श्रवणही. श्रुतीच्या ज्ञानाबाबत अनेक शंका कुशंका, अनेक मतांचे प्रवाह आणि याचं प्रकाशन होतं आणि ते आम्ही ऐकतो, आमच्या कानावर येतं. प्रकाशन होतं शब्दाचा अर्थ कुणीतरी सांगतं, कुठेतरी वाचल्या जातं, कुठेतरी ऐकलं जातं, कुठेतरी बोललं जातं. म्हणून इथे व्यावहारिक प्रतिपन्नता नाही आहे, विरोधी प्रतिपन्नता आहे. विविधता आहे पण ती विरोधी आहे. श्रुतीच्या ज्ञानाबद्दल शंका आहे, त्याला विप्रतिपन्नता म्हणतात. त्याला नाना प्रतिपन्नता म्हणतात. त्याला श्रुती विप्रतिपन्नता म्हणतात. आचार्यांनी हे शब्द वापरले. विप्रतिपन्ना, नाना प्रतिपन्ना, श्रुती विप्रतिपन्ना, विक्षिप्ता सती. श्रुती ज्ञानाबाबत निर्माण झालेले शंका आणि संशय, संशयात विपर्यय आला. संशय म्हणजे शंका. शंका जेव्हा घट्ट होते तेव्हा त्याला विपर्यय असं. म्हणून संशय आणि विपर्यास यांनी ग्रासलेली जी बुद्धी त्याला श्रुती विप्रतिपन्ना असं वाटतं की ही श्रुती कर्मपर बोलून राहिली. असं वाटतं की ही श्रुती फलसादृश बोलून राहिली. असं वाटतं की ही श्रुती साध्य साधन संबंध सांगते आहे. असं करता करता श्रुती वाक्यासंबंधीचे सर्व संशय वाढत 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 त्या संशयाचा विपर्यास होतो. कोणताही संशय जितका वाढता जाईल तेवढा तो विपर्यासामध्ये बदलत असतो आणि विपर्यास त्याला चुकीच्या मार्गाला घेऊन जातो. एकदा एखाद्या व्यक्तीवर संशय घेतला की त्या संशयाचं दृढीकरण करण्यासाठी माणूस अनेक युक्त्या प्रयुक्त्या योजतो आणि त्या संशयाला घट्ट करतो, त्याला विपर्यास असं. एखादा दुकानदार जास्त भाव घेतो किंवा माल थोडा कमी देतो, असा संशय आला. मग दुसऱ्या दुकानात जाऊन बघ, या तराजूवरून त्या तराजूवर मोजून बघ, असं आहे तसं आहे, मग तो महागडे आहे किंवा मग तो कमी बदमाश आहे. आता झाला विपर्यास. मग आम्ही याच दृष्टीने त्याला बघायला. म्हणून कोणत्याही माणसाला बघण्याची एक ठराविक दृष्टी तयार करू नका. ठराविक दृष्टी तयार करू नका. पण श्रुतींना बघण्याची सुद्धा आपल्या मनाची दृष्टी तयार करू नका. श्रुती विप्रतिपन्न, श्रुतीने विप्रतिपन्न झालेलं ज्ञान. आता प्रतिपन्न शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि विप्रतिपन्न याचा अर्थ विपरीत ज्ञान असा. त्या ज्ञानाबाबत शंका आणि संशय असा. श्रुती विप्रतिपन्न, त्या ज्ञानाबद्दल संशय, त्या ज्ञानाबद्दल शंका. काल सुद्धा बोललो होतो, आज त्याचा पुन्हा उल्लेख करतो. कुठे कुठे देहाला आत्मा समजतात, कुठे कुठे प्राणाला आत्मा समजतात.
कोणी कोणी जीवालाच आत्मा म्हणतं. कोणी कोणी मनाला आत्मा म्हणतं. कोणी बुद्धीला आत्मा म्हणतं. हे विप्रतिपन्न म्हणजे विपरीत ज्ञान आहे. या ज्ञानातून संशय निर्माण होतात आणि या ज्ञानाचा संशयाचा विपर्यास तयार. म्हणून ब्रह्मसूत्रामधून या गोष्टी सोडवून घेतल्या पाहिजे. श्रुती विप्रतिपन्नाते विपर्यास किंवा विपरीत ज्ञान आहे त्या नेमकं कसं असलं पाहिजे हे ब्रह्मसूत्रातून समजावून घ्यायचं. श्रुती प्रस्थान श्रवणीय आहे. श्रुती प्रस्थान म्हणजे उपनिषद. स्मृती प्रस्थान म्हणजे भगवद्गीता निधिध्यासनीय आहे. आणि मननीय प्रस्थान ब्रह्मसूत्र आहे. या ब्रह्मसूत्रातून अंतःकरणामध्ये निर्माण झालेले विविध जे प्रश्न आहेत ते सोडवून घ्यायचे असतात. त्याच्यातून आपला रस्ता काढून घ्यायचा असतो. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये समन्वयाध्याय म्हणून एक अध्याय आहे. 4 अध्याय आहेत ब्रह्मसूत्रामध्ये. त्यातला एक समन्वय अध्याय. समन्वय अध्यायामध्ये 2 श्रुती वाक्यांमधला काय समन्वय आहे हे सांगितलं. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम अशी एक श्रुती आहे. काटक. नायमात्मा प्रवचनेन लभ्य ही दुसरी श्रुती आहे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुधा शृणु. आता स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम स्वाध्याय आणि प्रवचन जराही सोडू नका. ऐकल्याशिवाय राहू नका. चिंतन मनन केल्याशिवाय राहू नका. नाहीतर आत्मज्ञान होणार नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्य आत्मा प्रवचनाशिवाय मिळत नाही. न मेधया बुद्धीनी पण आत्मा मिळत नाही. बहुधा शृणेन खूप ऐकून सुद्धा आत्मा प्राप्त होत नाही. या परस्पर विरोधी श्रुती आहे असं वाटतं. मग समन्वयाध्यायामध्ये जायचं आणि मग याचे अर्थ काढायचे शोधून. नायमात्मा प्रवचने लभ्य याचा अर्थ प्रवचनाने आत्मा मिळत नाही असं नाही. याचा अर्थ प्रवचनाने परोक्ष ज्ञान होतो. आत्मज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान होत नाही. अपरोक्ष ज्ञानासाठी परोक्ष ज्ञानाची गरज आहे. म्हणजे प्रवचनाची गरज आहे. न मेधया बुद्धीनीच परोक्ष ज्ञान कळतं पण बुद्धीनी आत्मा कळत नाही. न बहुधा श्रवणेन खूप ऐकलाय बहुश्रुत आहे म्हणून त्याला आत्मज्ञान झालं असं. आणि म्हणून स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम स्वाध्याय आणि प्रवचन सोडू नका. ऐकला ऐका ऐकत राहा. त्याच्यावर मनन चिंतन करत राहा. आता हे 2 श्रुतींचे अगदी विरोधी वाटणारे जे अर्थ आहे ते एक आहे हे लक्षात आलं. याच्यासाठी समन्वय अध्याय. मराठीत पण असे आहेत. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेळ. तुकोबा काय म्हणतात? तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेळ.
तेच तुकाराम महाराज म्हणतात, संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थाची. इकडे तातडी करा म्हणतात आणि इथे तातडी करू नका म्हणतात. आता आपण आचार्यांच्या समन्वयाध्यायामध्ये याला टाकू. काय आहे याचा अर्थ? साधन करण्याची तातडी झालीच पाहिजे. संत समागमी धरून आवडी. कुठे? संतांच्या समागमांमध्ये, सत्संगाच्या समागमांमध्ये, साधनाच्या समागमामध्ये तातडी करावी. तातडी केली पाहिजे, लवकरात लवकर केलं. परंतु त्याचं फळ मिळण्यासाठी घाई करू नये. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावर. योग्य वेळ आल्याशिवाय त्याची तातडी करता येत नाही. म्हणजे साधनाची तातडी करा, फलाची तातडी करू नका. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावर. साधनाची त्वरा करा, फळाची मात्र अधीरतेने नव्हे, शांतपणे वाढत. याला म्हणतात समन्वय. 3 भूत मांडली आहेत, पृथ्वी, आप आणि तेज. छांदोग्यानी 3 भूत मांडली आहेत. 2 भूत नाही मांडली, वायू आणि आकाश. हे भूत मांडले नाही, पण आपल्याला गृहीत धरायला काही हरकत आहे का? साधू संतानुभव, पंचभूतातीत देव, सृष्टी मिथ्या. देव कुठे आहे? पंचभूताच्या अतीत आहे. साधू संत महानुभाव यांचा ऐसा अनुभव. कसा आहे साधू संतांचा अनुभव? पंचभूतातीत देव, सृष्टी मिथ्या. देव कसा आहे? 5 महाभूतांच्या पलीकडे आहे. आता जर 5 महाभूतांच्या पलीकडे आहे, तर उपनिषदांनी, काही उपनिषदांनी 3च महाभूत मांडली आहेत, पृथ्वी, आप आणि तेज. मग आपण वायू आणि आकाश गृहीत धरायला काय बिघडलं? आणि नाही तर 3ही महाभूतावर थांबायला काय बिघडलं? शेवटी महाभूताच्या अतीत परमेश्वर आहे. म्हणजे 5ही महाभूत असते तरी ते मिथ्याच आहे, 3 महाभूत सांगितली असतील तरी ते मिथ्याच आहे. मग वाद महाभूतांवर करत बसायचा की आत्मस्वरूपाला प्राप्तीचा मार्ग शोधायचा? संतांचा असा अनुभव आहे की पंचभूतातीत देव सत्य आहे आणि सृष्टी मिथ्या आहे. संतांचा अनुभव आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नाम. संतांचा असा अनुभव आहे. आणि आमचा कसा अनुभव आहे? आम्ही भांडत बसणार. इथे 3च महाभूत सांगितले, इथे 5 महाभूत सांगितले. मग आम्ही कसं करावं बा? साधू संत महानुभाव यांचा ऐसाची अनुभव. संत एका अनुभवावर येतात, आपली वाट काढतात. आम्हाला गरजच नसते वाट काढायची, म्हणून मग आम्ही अनुभवावर येतही नाही. एकदा वेदशास्त्री जर आपसात भांडायला लागले तर त्या भांडणाच्या मध्ये जाऊन आपला कपाळ मोक्ष करू नये. वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडील ऐसा कोण, ते शस्त्रांनी तुटत नाही. ते निवडेना साधू विण कदा कल्पांती. साधूच एकातनं निवड करू शकतो, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. आणि या भांडणाला निवळू पण साधू शकतो. निवड हा एक शब्द आहे समर्थांनी मांडलेला, आणि निवळ हा दुसरा अर्थ आपण त्यातून घेऊ शकतो, भांडण निवळणं. ते निवळे ना साधू विण कदा कल्पना. आपल्यासाठी बरं का, समर्थांसाठी अर्थ काय आहे? निवड आहे ना, त्यांनी ड वापरलाय समर्थ. साधू शिवाय योग्य वस्तूची निवड करता येत. पूर्व पक्ष आणि सिद्धांत. शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चित अर्थ.
साधुमुखे. पूर्व पक्ष काय आणि उत्तर पक्ष काय, आम्ही जर अशी शास्त्राची अभ्यासाची मांडणी केली, वाचून बघा जरा, संक्षेप शारीरक वाचून बघा, बृहदारण्यक, उपनिषद, संबंध भाष्य, वार्तिक, भावदर्शन वाचून बघा, विचारसागर वाचून बघा. पूर्व पक्ष वाचला की असं वाटते तोच बरोबर आहे. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष यात एवढा बारीक भेद असतो की आम्हाला तो समजतात. ईशात कन्फ्युजन होण्यापेक्षा शहाण्याने उत्तर पक्षच वाचा. पूर्व पक्ष सोडून द्यावा वाचा, उत्तर पक्ष वाचा. उत्तर पक्ष आतमध्ये घट्ट करून घ्यावा, पूर्व पक्षच्या भानगडीतच पडू नये जास्त, कारण तो कन्फ्युजिंगच असतो, आम्हाला कन्फ्युज करण्यासाठीच मांडलेला असतो. त्यावेळची गोष्ट वेगळी, पण आम्हाला एवढे सूक्ष्म विचार कळत नाही, मग उत्तर पक्षच वाचायचा, पूर्व पक्षाच्या मागे लागायचं कशा. याचा होय निश्चितार्थ साधुमुखे, साधू सांगतात, पूज्यपाद सांगतात, भगवान श्रीमद आद्य शंकराचार्य. म्हणून वादविवाद सांडून केले संवाद, तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभव. वादविवादात पडण्यात काही अर्थ नाहीये. आम्हाला वादविवादाची खुमखुमी असते, आम्हाला वादविवादाची हौस असते. टाळली पाहिजे. पुन्हा विषयाकडे येऊ. श्रुतिवी प्रतिपन्नाते, विषयाला सोडून बोलूच नव्हतो. श्रुतिवी प्रतिपन्नाते यदा स्थास्यसी निश्चला. श्रुतीमध्ये वेगवेगळे वेगवेगळे अर्थ निघणारे जे मंत्र आहेत, ज्या रुची आहेत, त्यांच्यामध्ये शास्त्र विचाराने मला स्थिर होता आलं पाहिजे. स्थास्यसी निश्चला. आचार्य म्हणतात विक्षेप चलन वर्जिता. शंकर भाष्य, निश्चला शब्दाचा अर्थ विक्षेप चलन वर्जिता. माझ्या अंतःकरणात विक्षेपाला थारा नसावा. चलन वर्जित. आम्ही दिवसभर विक्षेपातच, आम्ही समाधीकडे वाचू का, वाटचाल करू का. समाधा वचला. समाधव म्हणजे समाधीयते चित्तम अस्मिन् इति समाधी ही. शंकर भाष्य, समाधीयते चित्तम अस्मिन् इति समाधी. निश्चला शब्दाचा अर्थ विक्षेप चलन वर्जित बुद्धी असा आचार्यांनी घेतलाय. आणि अचला शब्द पुन्हा आलाय, तत्रापि विकल्प वर्जित इति एदम. इथे विक्षेप वर्जित आणि विकल्प वर्जित. विक्षेप हे आम्ही आणतो की वासनेनी येतात, वासनेनी येतात, आणि विकल्प आम्ही तयार करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी दोन शब्द आहेत, एक निश्चला आणि एक अचला. समाधा वचला, हा वचला शब्द नाही आहे. समाधा एव अचला, समाधी एव अचला अशी त्याची फोड आहे. आणि अचल शब्दाचा अर्थ तथापि विकल्प वर्जिता बुद्धी. आम्हाला साधना करायला बसलो की दोन गोष्टी असतात, एक वासनानुसार विचार येत असतात, ते आमच्या साधनेमध्ये व्यत्यय आणतात. श्रीराम जय राम जय जय राम. तेवढ्यात स्वयंपाकघरातून सुगंधी पक्वान्याचा वास आला आणि आमचं श्रीराम जय राम जय जय राम, आज काय स्वयंपाक केला इकडे वळलं. याला म्हणतात निश्चला नाही. असं वळू नये अशा बुद्धीला निश्चला. विक्षेपामध्ये तिने पाऊलच टाकलं.
मराठीत एक चांगला शब्द आहे पण वाईट अर्थाने वापरला जातो. वाकडं पाऊल पडू नये. वाट वाकडी निवडू नये आणि निवडली तर त्याच्यावर चालू नये. तत्रापि अचला शब्द विकल्प वर्जिता इति. मनामध्ये जर विचार आला त्या विचारावर मनोराज्य करायचं नाही. साधना काळी दोन गोष्टींचा बघायचं असतं. एक वासनानुकूल आलेल्या विचाराला मोडायचं. लोक नाम करत घेतात, ध्यान करतात, तत्वज्ञानाचा अभ्यास करतात आणि त्या अभ्यासाला या पद्धतीने घडवत नाही. काय म्हणतात मला शब्द सांगता येणार नाही. जुना शब्द आहे. जुन्या काळी हंडे मिळत असत आणि त्या हंड्यांवर असे गोल ठोके मारलेले असत. ठसे असे गोल 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 सगळे मारलेले असत. तसे वासनाचे ठसे आमच्या चित्तावर उमटले असतात. आणि ते चित्तावर उमटलेले जे ठसे आहे वासनांचे, त्यानुसार साधनेला बसलो, नामाला बसलो, ध्यानाला बसलो, अभ्यासाचा ग्रंथ घेऊन चिंतनाला बसलो की ते सगळे बाहेर येतात. त्यांच्या लक्षात येतं की आता जर हा अभ्यास करायला लागला तर आपले वासनेच्या रेट्याचा वाट लागून जाईल. याला अभ्यासाला बसू देऊ नका. त्यावेळेला जर त्यांना मोडून काढलं त्याला निश्चल तत्व असं म्हणतात, निश्चल बुद्धी असं. आणि संकल्पातून मनोराज्यातून जर आम्ही विकल्पामध्ये स्थिर झालो, विकल्प मोडून काढला आणि स्थिर झालो त्याला अचल बुद्धी असं. म्हणून एक निश्चल बुद्धी आहे, एक अचल बुद्धी. निश्चल बुद्धी नंतर कुठल्याच धक्क्याने हात, अचल बुद्धी पुन्हा विकल्प तयार होत असल्यामुळे चलायमान होत नाही. अशा दोन्ही बुद्धीच्या स्थितीला तथा योगमवाप्स्यसि असं. पण हा सगळा विचारांचा प्रांत आहे म्हणून समाधा वचला बुद्धी, बुद्धीचा प्रांत. बुद्धीला सांगून ठेवला तदा योगमवाप्स्यसि. या ठिकाणी योग दृढ झाला पाहिजे. ही समाधीची स्थिती आहे. विवेक प्रज्ञाम समाधी प्राप्स्यसि. आचार्य म्हणतात तस्मिन काले योगम अवाप्स्यसि. त्या ठिकाणी तू योगाला जाऊन मिळतो, समाधीला जाऊन मिळतो. पृथ्वी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यसि निश्चला समाधा वचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि. आता ही समाधीला जाणारी गोष्ट. समाधीयते चित्तमस्मिन् समाधी, अशी आचार्यांनी या ठिकाणी समाधी शब्दाची व्याख्या केली. तीच समाधी शब्दाची व्याख्या घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. त्यावेळेला आणखीन थोडं स्पष्टीकरण करूया. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किम आसीत भजेत किम. अर्जुन म्हणतोय कृष्णा, अखंड समाधीत राहणाऱ्या स्थितप्रज्ञाची लक्षणं कोणती आहेत? व्युत्थान पावलेला स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा असतो आणि कसा चालतो, कसा बोलतो. स्थितप्रज्ञाच्या लक्षणावर आलो. माझ्या मनात प्रश्न आला की असे प्रश्न फक्त का अर्जुनालाच पडावे का, मला नाही कधी पडत. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव स्थितधीः किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो, तो समाधीतून उत्थान आल्यानंतर त्याचं राहणं बोलणं चालणं, वरून तो स्थितप्रज्ञ आहे कसं ओळखायचं. अर्जुनासारखा प्रश्न मला का पडला नाही? नचिकेत्यासारखा प्रश्न मला का पडला नाही?
यदूंसारखा प्रश्न मला का पडला नाही? यदू अवधूत संवाद आहे बरं का. व्याधासारखा प्रश्न मला का पडला नाही? मनीषा पंचकमध्ये चांडाळाने प्रश्न विचारला की तू मला दूर हो असं म्हणतो आहेस शंकराचार्यांना, देहाला दूर हो म्हणत असशील तर तो मुळातच अस्तित्वात नाहीये, आणि आत्म्याला दूर हो म्हणत असतील तर तो सर्वत्र संचला असल्यामुळे त्याला दूर होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण तो घनदाट आहे. माझा तू दूर हो कोणाला म्हटलं? शंकराचार्यांच्या कुठल्या शिष्याला असा प्रश्न समोर आला नाही, पण प्रत्यक्ष शंकरच होते. मनीषा पंचकम म्हणजे काय? शंकरांचा शंकराचार्याशी झालेला संवाद. मनीषा पंचकम असो. यदूसारखा प्रश्न मला का पडू नये, चांडाळासारखा प्रश्न मला का पडू नये, शुकांसारखे प्रश्न मला का पडू नये, वामदेवासारखे प्रश्न मला का पडू नये, उद्धवांसारखे प्रश्न मला का पडू नये, जनकासारखे प्रश्न मला का पडू, मला थिल्लर प्रश्न का पडावे? वॅक्सिन फुकट मिळणार की विकत? तू देऊ शकतोयस ना वॅक्सिनचे पैसे, मग याच्यावर तू दिवस विचार करून काय करतो? तुझ्या मनामध्ये थिल्लर प्रश्न का येतात? तुझ्या मनात समाधीसारखा दैदिप्यमान प्रश्न का निर्माण होत नाही? तुझ्या मनात स्थितप्रज्ञ कसा असतो असा प्रश्न का निर्माण होत नाही? त्याच्यासारखं मला वागता आलं पाहिजे म्हणून अर्जुन विचारतोय, किम प्रभाषेत, किम आसीत, किम व्रजेत. तो असतो कसा, तो बोलतो कसा, तो वागतो कसा? सांगा भगवंत, मला सांगा. अर्जुनाला रणभूमीवर हा प्रश्न पडलेला आहे, आणि आम्ही घरात निवांत बसलो असतो, मागे कुठल्याही चिंता नसतात, तर आम्हाला प्रश्न पडत नाही. सिरियलचाच प्रश्न निर्माण होतो. आता उद्या काय होईल? आमच्या समोरचे प्रश्न कोणते आहेत? उद्या आता हे काय दाखवतील? एवढा गहन प्रश्न आहे. आणि ते दाखवतील तेव्हा माझ्याकडे लाईन असेल की नसेल? असले हिणकस प्रश्न आमच्या अंतःकरणात आल्यामुळे आम्हाला स्थितप्रज्ञासारख्या उंचीचे प्रश्न सुचत नाही. आम्हाला उकिरडा आवडतो. दोन प्रकारचे लोक असतात. आपण पाहतो उकिरड्यावर काही शोधायला येतात. ते कधी कोट्याधीश झालेले पाहिले आहे का? उकिरडा शोधायला आलेले कोट्याधीश होतात का? नाही होत. आम्ही होतो. आमच्या मनामध्ये ते असेच उकिरडे आहेत. सिरियल मध्ये उद्या काय होईल, उद्या सिरियल असताना वगैरे वगैरे. कारण आमचं मनच निकृष्ट हीन वासनेने बरबटलेलं आहे. त्यामुळे आम्हाला श्रेष्ठत्वाचं महत्वच कळलं नाही, म्हणून आमच्या मनात असे प्रश्न निर्माण. माझं हे ध्येय आहे असं मला कधी वाटलंच नाही. मी माझं ध्येय करू नये, मी असं माझं ध्येय कुठे करूनच गेली घेत. होती तू? वाटलं दूध नाही आणलं का? नाही आज नाही आणलं, उद्या नाही. बरं, ठीक आहे. म्हणे आजचा दिवस. हो आहे. नाही मग माझ्यासाठी तुला चक्का मारा लागेल म्हणून म्हटलं. मी उद्या माझं आणेन. मी माझं ध्येय करूनच घेतलं नाही. मला उच्च दर्जेदार जीवन जगावंसं वाटत नाही. गोठ्यातले जनावर जसं जीवन जगतात तसं माझं जीवन आहे. सकाळी उठलं, गोवणात गेले, गोवणातून वापस आले, पुन्हा खाल्लं पिल्लं झोपले, बस. प्राण्यांनाही खाणं पिणं आणि प्रजोत्पत्ती शिवाय दुसरं काही कळत नाही. आणि मलाही जर तसंच असेल माझं जीवन,
माझ्यासाठी श्रेष्ठ प्रश्न, दर्जेदार प्रश्न निर्माण होण्याची शक्यताच नाही. कधी आपल्या मनाला आम्ही भिडवून घेत नाही, कधी आपल्या मनाला कधी लावून घेत नाही. काही लोक लावून घेतात, जे भिडवून घेतात त्यांचं कल्याण होतं. लक्षात, एकदा काही प्रसंग चांगले वाईट प्रत्येकाच्या जीवनात येतात. माझ्या जीवनात असा प्रसंग आला होता. आणि मंदाताईंसमोर अगदी क्षुल्लक एखाद्या वाक्यात बोललो. मंदाताई मला म्हणाल्या, ज्या अर्थी या प्रसंगाने तुला खिन्नता आली आहे, याचा अर्थ तुला आनंद नकोच आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर मी झपापलो. एखाद्या वेळेला चोटा बसली ना तर चालते, मार बसला ना, थोबाडीत हाणून दिली ना तर चालते, पण अशा वाक्यांनी होणारी जी जखम आहे ती धोकादायक. त्या म्हणाल्या, छोट्या छोट्या जगताच्या प्रसंगाने जर अंतःकरणामध्ये दुःखाचा तरंग निर्माण होत असेल, लकीर निर्माण होत असेल, आणि ती जर मला छळत असेल, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मला आनंद नको आहे. डॉक्टर, तुम्हाला आनंद नको आहे. तुम्ही आनंदासाठी आलेला नाही आहे, दुःख जाण्यासाठी आला. लाज वाटली मला, माझी लाज वाटली. मला आनंद नको आहे असं म्हणतातही म्हणतात आहे, याचा अर्थ ही गोष्ट पक्की आहे की खरंच मला आनंद नको आहे. मी छुटपुट सुखाच्या मागे धावतो. कथा एक कथा कथासारखी घ्या, कथा कथेसारखी घ्या. एकदेशी आहे, अत्यंत मोजक्या शब्दामध्ये राजकन्याने स्वयंवर रचलं, देशोदेशींच्या राजांना बोलवलं. पुष्कळ राजांनी विचार केला की हिच्या स्वयंवरात आपली काही ताकद कामाला येणार नाहीये, कारण फार मोठे मोठे राजे येणार आहेत. पण तेवढ्या वेळ तिला पाहणं तर होईल, जी कधी दृष्टिक्षेपात येत नाही तिला पाहणं तर होईल. काही राजांनी विचार केला, आपल्यापेक्षा यांचं राजवैभव मोठं आहे, आपण मोठ्या वैभवात तेवढा काळ राहू शकतो. प्रत्येकाने छुटपुट आशा, छुटपुट आशा, छुटपुट छुटपुट छोट्या 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 गोष्टींच्या आशा ठेवून त्या स्वयंवराला राजकुमार गेले. कोणी स्वागताच्या लोभाने, मानपानाच्या लोभाने, कोणी वैभवाच्या लोभाने, कोणी आदरातिथ्याच्या लोभाने, कोणी खानपानाच्या लोभाने, कोणी तिच्या सौंदर्याच्या लोभाने. पण तिला कमावण्याच्या दृष्टीने मी जाईन, माझं काही झालं तर 72 असा विचार करणारे राजकुमारच पण. एक राजकुमार तिच्यासाठी वेडा झाला होता, आणि तो जे गेला ते धाडकन राजवाड्यात जाऊन पोहोचला. तिथे गेल्यावर लक्षात आलं की आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यावरची मॅटिन ही सुवर्णाची होती, पायघडी ही सुवर्णाची होती. त्याला माहितीच नाही. आणि बाकी आलेले जे राजकुमार आहेत त्यांनी सुवर्णाची पायघडी पाहून दुसऱ्या वाटेने गेले, ते राजकन्याच्या महालात पोहोचलेच नाही. अरे, एवढ्या सोन्याच्या पत्र्यावरून कसा घोडा न्यायचा असा विचार केला, आणि ते दुसरीकडून दुसऱ्या राजवाड्यात गेले. ते राजकन्याच्या वाड्यात नाही. याला राजकन्या मिळाली. दृष्टांत एकदशी असतो, अगदी थोडक्यापुरता समजायचा. आम्हाला तो वेळ लागलं असेल, ब्रह्मान्वेषणम करूया, आम्हाला जर ब्रह्मस्वरूपाचं वेळ लागलं असेल तर मग आम्हाला छुटपुट गोष्टीमध्ये समाधान होत नाही. त्याला छान जागा मिळून गेली, छान तिकीट मिळून गेलं, छान आनंद झाला, आपल्या मनासारखा वागला, इथे आपलं स्वागत झालं, इथे मान झाला. छोट्या मोठ्या आनंदामध्ये आम्ही रमत नाही. आम्ही मोठे असतो, लक्षात ठेवा. लहान मुलाच्या खेळण्यात रमतो का? आम्ही ते जेव्हा खेळण्यात रमतात तेव्हा आपण त्यांना लहान आहे असं म्हणतो. आपण जेव्हा प्रपंचात रमतो तेव्हा संत आपल्याला लहान आहे असं. मंदाताईंनी मला असं म्हटलं. त्यांचं वाक्य मला एवढं जिवारी लागलं
की छोट्या मोठ्या प्रसंगाचा आनंद मला करता येता उपयोगी नाही. मी छोट्या मोठ्या प्रसंगाच्या लाटेमध्ये वाहून जाता कामा नये ठरवून ठेवलं, पण अंगीकार द्यायला पुष्कळ वेळ लागतो. प्रयत्न करत 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 वाट काढतोय. मी जर असा प्रयत्न केला तर अर्जुनासारखे प्रश्न पडायला लागतील. मग निकृष्टहीन आणि वासनेनी बरबटलेली विषयासक्त भ्रमित बुद्धीला आम्ही काढून फेकू. म्हणून त्याला अवर शब्द वापरला. दूरेण यवरम कर्म, अवर बुद्धी आहे. कशी बुद्धी असली पाहिजे या लागी सुमन आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती. याला अर्जुनाची पंगत म्हणतात. अर्जुनाची पांती परिसणया योग्य होती, तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. अर्जुनाची पंगत आहे. कोणाची पंगत आहे? अर्जुनाची पंगत. तरी परियेसी का प्राज्ञा, तू आस्थेचीच बोललेली गोष्टीची अवज्ञा नेणसी. मोठ्या माणसांनी सांगितलं नाही आणि ऐकलं नाही असं कधी झालंच नाही हो. आज्ञा पाळलीच त्यांनी. चित्त शुद्ध होईल की नाही, सुमन होईल की नाही, शुद्धमती होईल की नाही. दुसऱ्याची निंदा कधी करू नये. सगळ्यात वाईट गोष्ट जर कोणती असेल दुसऱ्याची निंदा. या निंदेमधून देह सत्यत्व भ्रांती आणि जगत सत्यत्व भ्रांती एका वेळी चिकटतात. आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीने डोकं काढलं असतं हे आपल्या लक्षात येतं. कारण मी निंदा करत असतो. तर छोट्या मोठ्या गोष्टीच्या आनंदात आणि याच्यात रमून येतात. खेळण्यात रमू नये. आणि मोठ्यांनी लाट पैसा कीर्ती मानपान स्त्री पुत्र लोक या खेळण्यांमध्ये रमू नये. लहान मुलांची आणि मोठ्या माणसांची खेळण्याची फक्त प्रकार बदलले, खेळणी तीच आहेत. खेळण्यांमध्ये बदल नाही झाले, प्रकारामध्ये बदल. पूर्वी आपण मातीची खेळणी खेळत होतो, आता हुबेहूब तशाच्या तशा कार झाल्या. पण मातीच्या खेळण्यात जो आनंद होता तोच आनंद या कारमध्ये, म्हणजे प्लॅस्टिकच्या. म्हणजे आम्ही काही कमी आनंद घेतला नव्हता, तेवढाच घेतला जेवढा आत्ताची घेतात. म्हणून बालक जेवढ्या खेळण्यांमध्ये रमतोय, तरुणही तरुणच तरुणी त्याच्या खेळण्यामध्ये रमतो आहे. आणि हे निकृष्ट दर्जाची खेळणी आहेत, निकृष्ट आनंद देणारी खेळणी आहेत, नाशवान खेळणी आहेत, नाशवान आनंद देणारी आहेत. म्हणून ती आनंद देणारी नाहीत, त्या सुखा व भास देणारी. चिता प्रतिष्ठिता अहमस्मी परब्रह्म इति प्रज्ञा यस्य सा स्थित प्रज्ञा. त्याची बुद्धी मी परब्रह्म आहे ह्या प्रकारच्या विचाराने प्रतिष्ठित झाली आहे, स्थिर झाली आहे, तो परब्रह्म आहे. बुद्धीला केवळ आत्मानुसंधान, केवळ नामानुसंधान, अखंड तत्वानुसंधान म्हणजेच स्वरूपानुसंधान जो देईल तोच स्थितप्रज्ञ. बाकी डायव्हर्ट झालेली बुद्धी स्थितप्रज्ञ असू शकत. आपली सर्वसामान्य बुद्धी विषयासक्त वासनासक्त असल्यामुळे ती नानाविध विषयाच्या मागे, अनेक प्रकारच्या विषयांच्या मागे कायम धावत असते. आणि ही जी धावणारी बुद्धी आहे ही अस्थिर असते. विषय स्थिर की अस्थिर? अस्थिर.
विषय सुखाच्या मागे लागणारी जी बुद्धी ती स्थिर आहे की अस्थिर आहे? अस्थिर आहे. थोडा वेळ दह्याचं आंबटपण पाहावंसं वाटतं, थोडा वेळ चिंचेचं आंबटपण पाहावंसं वाटतं, थोडा वेळ कैरीचं आंबटपण पाहावंसं वाटतं, थोडा वेळ आमसुलाचं आंबटपण पाहावंसं वाटतं, थोडा वेळ लिंबाचं आंबटपण पाहावंसं वाटतं. आंबटपणे बदलले. आम्ही आंबटपणाच्या मागे लागलो, आंबट तत्वाच्या मागे नाही लागलो. आंबटत्व याच्या मागे नाही लागलो, तत्वाच्या मागे लागलं की जमलं. म्हणून तत्वानुसंधान. नामानुसंधान म्हणजेच तत्वानुसंधान, आत्मानुसंधान म्हणजेच तत्वानुसंधान, स्वरूपानुसंधान म्हणजेच तत्वानुसंधान, ब्रह्मानुसंधान म्हणजेच तत्वानुसंधान. नामानुसंधान करणारा माणूस निकृष्ट नाही, तोही तत्वानुसंधानच करतो आहे. नामाचा नामी मी आहे. तत्वानुसंधान हेच स्वरूपानुसंधान आहे, हेच आत्मानुसंधान आहे. बुद्धीला केवळ अनुसंधान आणि तत्वाचंच अनुसंधान अखंडत्वाने जो देतो त्याची बुद्धी स्थिर होते, कारण तो स्थिर तत्व आहे. तत्व कसं आहे? स्थिर आहे. कैरी, चिंच, दही, आमसूर यांतलं आंबटत्व एकच आहे. आंबटपणे डिफर आहेत, वेगवेगळे आहेत. आंबटत्व एकच आहे. आणि तत्व पाहिलं की मग दह्याच्या मागे धावत नाही, चिंचेच्या मागे धावत नाही, लिंबाच्या मागे धावत नाही, तत्वाच्या मागे धावतो. ते तत्व मी आहे स्थिर झाला की नाही. गोड पदार्थ वेगवेगळे असू शकतात, गोडी वेगळी नाही राहत. म्हणजे गोडी पण नाही तर साखरेची गोडी आणि गुळाची गोडी वेगळी वेगळी आहे. गोडी पण वेगळं नाही, गोडी पण एकच आहे आणि ते स्थिर आहे. म्हणून सर्वसामान्य बुद्धी अस्थिर विषयांच्या मागे धावते, चंचल वासनांच्या मागे धावते, नश्वर विषयांच्या मागे धावते, नानाविध प्रकारांच्या मागे धावत असल्यामुळे अशी धारणा अस्थिर असते, भटकी असते, चंचल असते, बहिर्मुख असते. म्हणून मला स्थिर तत्वावर आरूढ झालं पाहिजे, स्थिर लक्षावर आरूढ झालं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. ही स्थितप्रज्ञता आहे. अहम शब्दाचा जो लक्षार्थ आहे त्यांनी निर्देशित केलेलं ब्रह्म मी आहे, वाच्यार्थ नव्हे. तत्त्वम असी. अहम ब्रह्मास्मी आलं, या अहमचा वाच्यार्थ जीव आहे, लक्षार्थ ब्रह्म आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मीचा तत्वार्थ म्हणजे लक्षार्थ मी ब्रह्म आहे, सोहम, त्याचं अखंड चिंतन असायला हवं. मग बुद्धिवृत्ती हळूहळू ब्रह्माकार होते. निर्विशेष ब्रह्मात स्थिर झाल्याने तिथं प्रज्ञता येते. तिथं प्रज्ञता ही शरीराची इंद्रियाची अवस्था नाही आहे. विक्षेपरहित ब्रह्मस्वरूपात स्थिर होण्याची जी स्थिती आहे त्याला स्थितप्रज्ञता असते. स्थितप्रज्ञ झाल्याशिवाय स्थितप्रज्ञता कळणार नाही. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. तरी पण ते ज्ञान प्राप्त करून घेऊन कृतार्थ झाल्याची जी लक्षणं आहेत, स्थितप्रज्ञाची लक्षणं ही साधकाची साधना आहेत, लक्षात ठेवा. स्थितप्रज्ञाची लक्षणं ही साधकाची भूषण आहेत, लक्षात ठेवा. साधकाला ती साधनं भूषण ठरतात, त्यांनी मी स्थितप्रज्ञ होतो म्हणून भूषण. ज्ञान प्राप्त करून मी कृतार्थ झालो पाहिजे, असं आभूषण मला स्वीकारता आलं पाहिजे. त्या योगे मी आत्मप्राप्तीच्या साधना. समाधी शब्दाचा अर्थ सम अधिक धी असा होतो. सर्वत्र समत्व, समत्वम ब्रह्म उच्यते. समत्व हेच ब्रह्म आहे.
काय वाक्य आहे? समत्वम हेच ब्रह्म आहे. आणि म्हणून समबुद्धी याला ब्रह्मबुद्धी असं म्हणतात. निर्दोषम ही समम ब्रह्म सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. समत्व हेच ब्रह्मत्व आहे. यांनी साधक कृतार्थ होतो. तिथं प्रज्ञ कृतार्थ. आम्हाला आपलं थोडस काही झालं की समाधी लागली का म्हणायची सवय असते. सम अधिक धी सर्वत्र समत्व याला किती मेहनत करायला लागते बघा. आम्ही आपले परस्पर स्तुती मंडळ स्थापन करतो आणि मग हा त्याला म्हणतो तुम्ही समाधीस्थ होते बरं. मग तो याला म्हणतो ज्या अर्थी एवढा मोठा माणूस मला समाधीस्थ होते असं म्हणतो त्या अर्थी मी समाधीस्थ असलो पाहिजे. त्याला चढले हरभऱ्याच्या झाडावर आणि मग हे त्याला म्हणतात तुम्ही पण समाधीस्थ आहात. परस्पर स्तुती मंडळ काका म्हणतात हे असतं फार साधकांमध्ये. एक साधक दुसऱ्या साधकाची स्तुती करतो. त्याच्या स्तुती करण्याचा उद्देश जरी चांगला असला तरी ज्याची स्तुती केल्या जाते बारकाईने ऐका, मी बारकाईने सांगतोय विचार करून. ज्याची स्तुती केल्या जाते त्यांनी जर ती स्तुती आपली आहे असं समजलं तर घात झाला म्हणून. स्तुती करणाऱ्याचा घात नाही, ज्याची स्तुती केल्या जाते त्याचा घात. परस्पर प्रशंसा मंडळ साधकांमध्ये नसावं. साधक एकमेकांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. याला एकदा एक गोष्ट सुचत असेल तर समोरच्या नवीन माणसाला सुद्धा एखादा असा मुद्दा ईश्वर कृपेने सुचतो की जो वर्षानुवर्ष प्रवचन करणाऱ्याला सुचला नसेल. आपली भूमिका कधीही चुकता कामा नये, कुणाच्या तारफिनी वाहून जाता कामा नये. स्तुती सुमनांचा पूर फार वाईट असतो. स्तुतीचा महापूर आणि सुमनांचा वर्षाव धोका देतो साधकाच्या जीवनामध्ये. तिथे सावध राहणं जास्त कठीण असतं. दुःखामध्ये सावध राहणं सोपं आहे, निंदेमध्ये सावध राहणं सोपं आहे, स्तुतीमध्ये सावध राहणं फार कठीण असतं. म्हणून स्तुती ऐकू नये माणसं. हात माझा होणार आहे हे जर लक्षात आलं तर माझ्या स्तुती करणाऱ्याचे शब्द मी मनावर घेत नाही. मला समाधी लागली असेल का गाढ झोप लागण्याची शक्यता जास्त आहे असं समजायचं. साधनेला बसल्यानंतर उठताना जर सुस्ती येत असेल, उठताना जर आळस येत असेल, उठताना जर कंटाळा येत असेल तर तो निद्रेचाच पूर्वांग आहे हे लक्षात ठेवायचं. समाधीचा जराही कण त्याच्यामध्ये नाही. लोक तर माना टाळतात आणि घोरतात सुद्धा. तुमची साधनेची पोझिशनही बदलते आणि तुम्ही समाधीत आहात असं म्हणता, ढोंग करता. अखंड प्रसन्नता, सदैव शांती, तृप्ती, निर्भयता कायम टिकते ती समाधी असते. वास्तविक आत्मा हा शांत, तृप्त, आनंद असा आहे हे म्हणणं चुकीचं आहे. याचं कारण आत्म्यावर हे सुद्धा आरोप आहेत. या व्यावृत्ती आहेत आत्म्याच्या. आत्मा आनंद रूप आहे, आत्मा शांत आहे, आत्मा निश्चल आहे, हे व्यावृत्ती आहेत या सगळ्या आत्म्याला कोणते शब्द लागू होत नाही म्हणून. पण आत्मा समजून घेण्यासाठी या व्यावृत्तींचा गरज आहे. व्यावृत्ती समजून घेतल्यानंतर व्यावृत्ती निवृत्त होतात आणि मी आत्मरूप होतोय. म्हणजे शांती निवृत्त होते आणि मी शांत रूप होतो. तृप्ती निवृत्त होते, मी तृप्त रूप होतो. निर्भयता निवृत्त होते आणि मी अभय रूप होतो. अभयम सत्व संशुद्ध. चित्त प्रज्ञ का असावं आणि मी का झालो पाहिजे हे सगळं सांगितलं. एवढी शांती प्राप्त होते. मग मी चित्तप्रज्ञ झालो असलो पाहिजे की नाही, व्हायला पाहिजे की नाही, नसेल झालो तर. म्हणून अर्जुन म्हणतो मला सांग की तो कसा, मला सांग की तो कसा वाग, मला सांग की तो कसा असतो.
तो कसा राहतो. कारण तसं मला व्हायचं आहे. आता माझ्याही मनात अशी उत्कंठा आली पाहिजे की मी स्थितप्रज्ञ झालो पाहिजे. मग कसा असतो स्थितप्रज्ञ? मग तसं मला होता आलं पाहिजे. कसा असतो जाणण्यासाठी उद्या वेळेच्या पूर्वी हजर राहा. उद्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणाला प्रारंभ होतो. आणि सांगतो कोण आहे? भगवंत सांगतात आहे. श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान सर्वान अर्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञास तदोच्यते. कुणाला स्थितप्रज्ञ म्हणतात? ते एकदा कळलं की मला तसं होता आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे. सिद्धांची जी लक्षणं ती साधकाची साधनं, आणि ती साधनं जर मी अंगीकारली तर मी तसाच होतो. मुलगा बापाचा सदरा घालतो, एक दिवस तो बाप होतो. सुरवंट ही त्या भुंग्यानी टोचल्यानंतर सतत त्या भुंग्याचं चिंतन करते आणि ती भुंगा होते. मी जर स्थितप्रज्ञाचं चिंतन केलं तर मी स्थितप्रज्ञ होईल. मी ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलं तर मी ब्रह्मरूप होईल. कसं व्हायचं उद्या सकाळी बघूया. मला सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण. उद्या चुकवू नका. रामकृष्ण हरी काका. हा बेटा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण